नमस्कार सगळ्यांना, शुभ दुपार. तर आज कोण आले आपल्या घरी तुम्हाला दाखवते. आधी नमस्कार. नमस्कार. ओळख करून देते दादांतीच. मी रोहित जमाले, हॉटेल वाडा पुणे आशान. आणि ही स्नेहल जमाले, सुगरण सासूबाई फूड्स अँड मसाले. ह्यांच्या मैत्रिणींना मसाले असतात आणि त्यांना आता ते रोस्टर वगैरे घ्यायचंय ना, तर ते कांड पण वगैरे घ्यायचंय, खिसची मशीन वगैरे. आणि त्यांचे पण मसाले बरेच प्रमाणात जातात बरं का. तुमच्या ह्याचं नाव काय युट्यूब? सासूबाई फूड्स अँड मसाले. आणि ह्या दादांचं हॉटेल आहे, हॉटेल वाडा. दोघ जण नवरा बायको इथं. तुम्ही मुंबई बेंगलोर हायवे ला आपलं पाषाण ऑडी शोरूमच्या इथं हॉटेल आहे. आणि हॉटेलचं नाव ते तुमच्या चॅनलचं नाव काय? इंस्टाग्राम वरती आपलं हॉटेल वाडा या नावानंच आहे. हो, जर माझ्या कुठल्या ताई साहेबांना सर्च करायचं असेल ना तिकडे जा. आणि थाळी किती मोठी असते तुम्हाला तिथे व्हिडिओ मध्ये दिसेल. 3000ला एक थाळी. पण त्यात किती माणसं जेवतात? 1 जणांपासून ते 6 जणांपर्यंत वेगवेगळ्या थाळ्या आहेत ऑप्शन मध्ये. 300 रुपयापासून ते 4000 रुपयापर्यंत आपल्याकडे थाळी आहे. मी त्यांचं बघितलं आज, त्यांनी मला दाखवल्यावरती फॉलो पण केलं मी. आणि मला आवडले वेगळं काहीतरी, म्हणजे त्यांनी जी युनिक पद्धतीने ते थाळी वगैरे मांडलेली होती ना. मी तर व्हेजिटेबलच खात नाही. कधी आली तुमच्या हॉटेलला तर नक्की दुसरं काहीतरी. व्हेज मध्ये पण आपल्याकडे पुरणपोळी सगळे ऑप्शन्स असतात, मासवडी. आणि नक्की जाईन तिकडे. कुठे गेले? किती लांब आहे इथून? 100 किलोमीटर. कुठल्या रोडला? मुंबई हायवे वरती. मेन चांदणी चौक ते बालेवाडी स्टेडियमच्या मध्ये येतं आपलं. म्हणजे आम्हाला पुण्याला जाताना नाही तिकडे जाताना. दुबईला जाताना या. दुबईला हितनं जाऊया, बस आहे हितनं. आता भाऊंनी सांगितलं तर सांगते. आता मी 17 तारखेला 17, 18, 19 3 बॅच मध्ये आम्ही, कधी माहित नाही, 3 वेळा 3 आहे तर 300 जण जाणार आहे आम्ही. 17, 18, 19 असं नाही, 17, 19 आणि 20 त्यात मध्ये. आता कधी जातोय काय माहिती. भाऊंनी सांगितलं, आज मी युट्यूबवर नव्हतं सांगितलं. आम्ही पण ऍक्च्युली असंच युट्यूब वरती व्हिडिओ बघत असतो. तेव्हा ताईंचा एक व्हिडिओ आम्हाला दिसला होता खोबऱ्याच्या मशीनचा. मग आम्ही ते व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही ते नंदिनी मशीन्स जे आहेत नाशिकचे, त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट झाला आमचा. तर म्हणलं बाबा चला, मसाल्याशी रिलेटेड बिझनेस आहे, मशीन पण परचेस करायच्यात, तर एकदा ताईंचीच भेट घेऊ आणि मग नाशिकला जाऊ की बाबा. त्याच्यानंतर मग आपण तिथं मशीन्स बघू. कारण यांनी ज्या मशीन्स वापरल्यात त्याचा फीडबॅक यांच्याशिवाय दुसरा कोणच चांगलं देऊ शकत नाही. कुठलेही मालक चांगलंच म्हणणार आहेत, परंतु जेव्हा एखादा कस्टमर सॅटिस्फाईड असतो, हॉटेल असो आमचं किंवा त्यांच्या मसाल्याचा असो, हिच्या मसाल्याचा असो किंवा कुठलाही, जो कस्टमर जेन्युइन फीडबॅक देतो त्याशिवाय दुसरा कुठलाच माणूस जेन्युइन फीडबॅक देऊ शकत नाही. तसं ताई म्हणलं की नंदिनी मशिनरीचे प्रॉडक्ट जे आहेत, मशिनरी खूप चांगले आहेत, नक्कीच आम्ही त्या खरेदी करू. ताईंचे मसाले आम्ही खास विकत घेतलेले आहेत. आणि पहिली गोष्ट काय आवडलं तुम्हाला? त्याच्यानंतर डिंक लाडू घेतला त्यांचा आम्ही, खजूरचा लाडू घेतला. डिंक लाडू अप्रतिम आहे, खूप छान आहे. डिंक लाडू अप्रतिम, म्हणजे मी आजपर्यंत खोटं सांगत नाही, ऑन चॅनल सांगायला लागलोय की आज तागायत आयुष्यात असा डिंक लाडू मी कधीच खाल्ला नाही. घरचेही खाल्ले, सगळे खाल्ले, परंतु खूप सुंदर डिंक लाडू आज पहिल्यांदा खाल्ला मी. खजूर लाडू पण आम्ही रायबासाठी घेतलेले विकत, कारण त्याला खूप आवडला खजूरचा लाडू. तर नक्की परत एकदा ताई भेटू तुम्हाला अवश्य. कसं वाटलं इथं येऊन? खूप सुंदर आहे. आम्ही खास पुण्यावरून मशिनरी बघण्यासाठी म्हणून आलो होतो, परंतु इथं आल्यानंतर यांचे प्रॉडक्ट पण एवढे चांगले वाटले. छान सुंदर घरासमोरच एकदम नॅचरल वातावरणात त्यांनी सेटअप केलेला आहे. आपण जनरली म्हणतोच की बाबा स्त्रियांना रोजगार निर्मिती करा, हे येते, परंतु ह्यांच्याकडून शिकलं पाहिजे. गावात, स्वतःच्या गावात त्यांनी घरासमोर बिझनेस चालू केलाय. स्वतःही बिझनेस वुमन तर आहेतच आहेत, स्वतः बरोबर अजून 4 लेडीज ऑफ सीझन मध्ये, आणि जेव्हा सीझन असतो तेव्हा 10 ते 15 लेडीजला गावात त्या रोजगार निर्मिती, गावातली गावात घरी बसून रोजगार निर्मिती करून देतात. यापेक्षा दुसरं चांगलं काम काय असू शकते? आणि एक बिझनेस वुमन दुसऱ्या बिझनेस वुमनला एवढा सपोर्ट करतेय ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण सहसा असं कोणी एवढं एक्सप्लेन करत नाही किंवा आपण काय टाकतोय काय नाही, सगळ्या मशीन्स दाखवणं. त्या पर्सनली दाखवतात, सगळं दाखवलं त्यांनी मला. म्हणजे एवढी मला अपेक्षा नव्हती की त्या एवढं दाखवतील किंवा एवढा वेळही देतील. पण 2-3 तास झालं मी इकडे आलेली आहे, तेव्हापासून त्या माझ्याच सोबत आहेत. त्यांची कामं पेंडिंग ठेवलेत त्यांनी मला वेळ दिला. आपण जनरली म्हणतो की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो, परंतु ह्या एक असं उदाहरण आहेत की मी जसं मध्ये मी जसं बाकीच्यांना मदत करतो तसं एक रिलेटेड असून दुसऱ्या एका
स्त्रीला की ज्या मसाले रिलेटेड बिझनेस यांना एवढा देऊन सपोर्ट करत, कारण आपण म्हणतोय मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे, त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला नाही. माझं एकच गणित की आपण कुठेतरी चांगलं करत असलं ना कोणाचं तरी, आता समजा मला सपोर्ट ना, तिकडून माझ्या सपोर्टसाठी माझ्या परमेश्वराने माझ्यासाठी एवढी माणसं लावलेली असतात ना की मला कळणार पण नाही मी कुठं जाईन ती. आणि त्यावेळेस तुम्हीच मला म्हणजे कसं राहतं की तुम्ही पण मोठं व्हा आणि मी पण मोठी होते सगळ्यांनाच, कारण का देवाने चोच दिली म्हणल्यावर चारा दिलेला असतो. ह्याच्या आधी घरच्या कंपन्या काय बंद पडल्या का आपण चालू केल्या? मग आपली काय बंद पडणार आहे का? सगळी मोठी होऊन द्या, सगळी पुढे जाऊ द्या. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, त्या उक्तीप्रमाणे सगळ्यांनी एकमेकाला मराठी माणसाला मदत केली तर सगळेच बिझनेसमॅन असेच वरती जावं, हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना. आपलं बी कसं राहतं माहितीये का, माझ्या डोक्यात एकच असतं की म्हणजे असं डोक्यात कधीच नसतं की कोण पुढे गेलंय कोण मागं गेलंय कोण, माझ्या डोक्यात एकच असतं आपल्याला हे करायचंय आणि एखाद्या माणसाने काही विचारलं ना त्याला बिनधास्त सांगायचं, टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून, थँक्यू. आता या परत आल्यावरती तुम्हीच पुण्याला आल्यावर या हॉटेल वाढायला. नक्की. चालेल.